नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आता आपण आलो आहोत शिवधाम कॉम्प्लेक्स इंडोशी मालाड पूर्व इथलं शिवधाम संकुलाचं जे गणेशोत्सवाचं जे मंडळ जे आहे, इथे गणपतीचं मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर आणि इथे 5 दिवसाचा गणपतीची स्थापना होते। आज इथे सत्यनारायणाची पूजा आहे। तर आता आपण थोड्या वेळात इथलं गणपतीचं मंदिर आणि गणपतीची प्रतिष्ठापना आणि सत्यनारायणाची पूजा बघणार आहोत। चला तर बघूया। बाजूला तुम्हाला वगैरे मॉल दिसतोय, आता इथे आपण लेफ्ट टर्न घेऊन शिवधाम कॉम्प्लेक्स गणेश मंदिर जवळ जाणार आहोत। हे आता आपण शिवधाम कॉम्प्लेक्स गणेश मंदिर जवळ पोहोचलो आहोत। मित्रांनो, हे आहेत श्री रवींद्र बोभाटे, शिवधाम सेवा मंडळाचे अध्यक्ष। हे आपल्याला आता 2 शब्द ह्या मंडळाबद्दल आणि इथे जी काय गणपतीची प्रतिष्ठापना दरवर्षी जे काय करतात आणि सत्यनारायणाची महापूजा वगैरे होते त्याबद्दल थोडक्यात सांगतील। नमस्कार, हे शिवधाम सेवा मंडळाचं गणपती मंदिर आहे। हे गणपती मंदिर फार जुनं आहे आणि इथे ह्या वसाहतीमध्ये, ह्या कॉम्प्लेक्समध्ये, शिवधाम कॉम्प्लेक्समध्ये टोटल 20 बिल्डिंग आहेत व त्या 20 बिल्डिंगच्या सर्व ह्यांचं इथे गणपती मंदिर आहे। इथे आमचा 5 दिवसाचा गणपती असतो आणि ते सर्वजण थाटामाटात करतात आणि तशा पद्धतीने केल्यामुळे आम्ही आता आज सत्यनारायणाची पूजा आहे आणि दरवर्षी आम्ही सत्यनारायणाची पूजा दरवर्षी करतो। त्याचप्रमाणे आमच्या इथे 3 उत्सव साजरे होतात। एक गणपती, नवरात्र आणि माघी जयंती। इथे अफाट लोक येतात। इथे माघी जयंतीमध्ये आमचा भंडारा असतो, व्यवस्थित पद्धतीने सगळं केलं जातं आणि आता सध्या आमच्या कॉम्प्लेक्समध्ये रिडेव्हलपमेंट चालू आहे, त्याच्यामुळे बरेच जण इकडे तिकडे गेले आहेत, तरी पण सर्वजण इथे हजर होऊन ही सत्यनारायणाची पूजा पार। माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू। हे रवींद्र बोभाटे साहेब आपल्याला आता सगळ्यांबद्दल म्हणजे कोण कुठल्या पदावरती आहेत ते सांगतील।
केशव मदने. केशव मदने. अच्छा. जनसंपर्क अधिकारी. अच्छा. मी रवींद्र गानू. रवींद्र गानू. अच्छा. इकडचे कार्यकर्ते. हां हां. ते आमचे रमेश केरू. ते हे इथं काय सगळे कार्यक्रम करतात ना ते ह्याचं त्याप्रमाणे सगळं प्रोग्रेस होत आहे. अच्छा अच्छा. रवींद्र पराडकर. अच्छा. कार्यकर्ते. इकडे हां हां. लवकर. आपण सावंत. अनिल सावंत. तुम्ही कुठल्या पदावर आहे? सल्लागार. अच्छा अच्छा. अरे अण्णा इधर. खूप ऍक्टिव्ह कार्यकर्ते. हे आमचे खूप मंडळाचे खजिनदार. हां हां. ओके, हे सगळे केलेले आहेत. तसेच इकडे आलेले आहेत हे आमचे मंडळाचे दुसरे खजिनदार आहेत आणि इथे आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. अच्छा. अशा पद्धतीने बरेच जण आहोत तिथे आम्ही. हां. आणि आमच्या मंदिरामधले हे 2 गुरुजी आहेत. ते आमचं मंदिर पूर्ण सांभाळतात, व्यवस्थित पूजा असते, सगळं काय करतात. हे 2 गुरुजी आहेत. अच्छा अच्छा. ठीक आहे. धन्यवाद. शिवधाम सेवा मंडळामध्येच काम करते जनसंपर्क अधिकारी म्हणून. आणि ह्या कॉलनीतली हे जे गणपती मंडळ आहे खूप छान शिस्तीत व्यवस्थित चालवलं जातं. त्याचे हे अध्यक्ष आहेत. कायम त्यांच्या कामातून वेळ काढून गणपती मंडळाला वेळ देतात. त्याचबरोबर दरवर्षीच्या पूजा असतात, काही असतं त्यासाठी हे नरेंद्रनाथ गुरुजी ते संपन्न पार पाडतात. आणि ह्या देवळामुळे काय झालेलं आहे, सगळ्यांना श्रद्धास्थान निर्माण झालेलं आहे. आणि प्रत्येकजण येतं आणि आपल्या घराला त्या गणपतीकडे सांगतो आणि त्यांना त्याचं काहीतरी पॉझिटिव्ह मिळतं. म्हणून सतत ह्या गणपतीकडे लोक येतात, मागणी मागतात, त्याप्रमाणे त्यांचं पूर्ण येतं आणि सगळेजण अगदी चिकून कार्य करतात. त्यामुळे ह्या गणपतीचं एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे ह्या शिवधाम. मला सांगायचं त्याच्यामध्ये की आता ह्या कॉम्प्लेक्समध्ये विविध विकासक आलेले आहेत, विविध कामं चालू आहेत. तर ती व्यवस्थित व्हावी, कुठेही रखडू नये, व्यवस्थित पार पडावी आणि या मंडळातल्या सर्व सदस्यांना सुद्धा चांगलं आरोग्य मिळावं, व्यवस्थित सगळं यावं अशी माझी. आणखी एक सांगू इच्छितो मी, आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष इथे आलेले आहेत. ओके, अशा पद्धतीने सगळी आमची मोठी टीम आहे. हे आमचे जनसंपर्क अधिकारी मदने सर, केशव मदने सर. अशा पद्धतीने आम्ही इथे चांगल्या प्रकारे कार्यरत. ठीक. धन्यवाद. थँक्यू. परंतु साधूवाणी गेले 20-22 वर्ष आपली पूजा काही करत नाही, नवस काही फेडत नाही. हे बघितल्याने भगवान सत्यनारायण रागावले आणि तो म्हणाला, हो संन्यासी व्हा. मी म्हणाला ते 100% बरोबर आहे. माझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. पैशाच्या मंगलमूर्ती
सर्वांनी हात जोडायचे आहे आणि देवाची प्रार्थना करायची आहे. हे शिवजा जे आपली सोसायटी आहे, फेडरेशन आहे, वसाहत आहे. या वसाहतीमध्ये अनेक प्रकारचे आता रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प चालवले आहेत आणि या प्रकल्पामध्ये अनेक प्रकारची मंडळी इथे उपस्थित आहेत. तर त्या सर्वांनी प्रार्थना अशी करायची आहे की या शिवधाम सेवा मंडळामध्ये किंवा शिवधाम मंडळामध्ये किंवा शिवधाम वसाहतीमध्ये जे काही गणपतीच्या कृपेने जे उभारलं गेलेलं आहे तसं पुढे चालावं आणि देवाची कृपा व्हावी याची प्रार्थना करायची. झाल्यानंतर सुद्धा तुमची सेवा चालत राहावी, तुम्ही त्या स्थानापन्न राहावं आणि यांच्यावरती कृपा करावी आणि या संपूर्ण मंडळामध्ये या वसाहतीमध्ये आनंदाचं समाधानाचं असं वातावरण करा. भक्तांची इच्छा परिपूर्ण न्या ही त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती सत्यनारायण महाराज की, भगवान शंकर महाराज की, माता महालक्ष्मी की. कर्पूर गौरम कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तमृतयामिते भवान् भवानी सहितं नमामि. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता सत्यनारायणाची पूजा संपन्न झालेली आहे, आरती पण झालेली आहे. आता आपण गणपतीचे दर्शन घेऊ.
मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा शिवधाम संकुल मंडळ दिंडोशीचा गणपती मंदिर आणि सत्यनारायणची पूजा आणि गणेश उत्सवाचा ब्लॉग? तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.